पाचोरा जिल्हा जळगाव। मी पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेचं महाअधिवेशन चालू केलं त्यावेळेस त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन कोल्हापूरमधून अधिवेशनाला सुरुवात केली आणि त्याच धर्तीवर ही एवढी मोठी उलाढाल झाल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या अधिवेशनाची सुरुवात ही महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन या करवीर नगरीतून घेतली। त्याबद्दल मी पहिल्यांदा माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि मला खात्री आहे कि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पदाधिकारी लोग अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। प्रतिनिधी, नेते, आमदार, खासदार, उपनेते या सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। आम्हाला या अधिवेशनानंतर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता एक नवीन ऊर्जा घेऊन संपूर्ण राज्यामध्ये जाणार आहे आणि ही ऊर्जा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये यश मिळवण्यासाठी 100% पूर्ण असेल अशा पद्धतीचा विश्वास आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीची अपेक्षा आणि इच्छा आजच्या या महाअधिवेशनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद याच्यासाठी देईल की गेल्या 1.5 वर्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं। ज्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी चार्ज घेतला त्या दिवसापासून आज तागायत मला वाटत नाही की त्या माणसांनी 4 तासापेक्षा जास्त झोप घेतलेली असेल। या राज्यातला प्रत्येक येणारा कान्याकोपऱ्यातला कार्यकर्ता असेल, गोरगरीब असेल, या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचं काम मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। आमचा जो काही प्रत्येक कार्यकर्ता होता, जो पदाधिकारी होता, तो प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून एक चांगल्या पद्धतीचं काम घेऊन जाण्याचं काम आमच्या या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यात हे महाअधिवेशन आज कोल्हापूरमध्ये भरलेलं आहे। या अधिवेशनाच्या निमित्तानं सगळाच कार्यकर्ता पदाधिकारी हा एक विचार घेऊन या ठिकाणाहून जाणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आले झालं ना केव्हा? उद्या। आज भाषण नाही, आज उद्घाटक फक्त ते होते। उद्घाटक झाले, उद्घाटन झालं, समारोपाचं भाषण माननीय मुख्यमंत्री महोदय। ती जाहीर सभा आहे, इथं समारोपाचं उद्घाटन कसं होतं? प्रयोजन झालं। आजच्या मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये सगळ्या नेत्यांना वेगवेगळे विषय दिलेले आहे। कोणाकडे पक्ष संघटना आहे, कोणाकडे हिंदुत्व आहे, कोणाकडे महिला आघाडीची जबाबदारी आहे। त्यांनी त्या पद्धतीने आपले भाषण त्यांना दिलेल्या विषयांवर करायचे आहेत। आजचा फक्त उद्घाटन सोहळा हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाला। समारोपाचं भाषण हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अध्यक्षीय भाषण असेल। आता जवळपास सगळ्या नेत्यांचं मला वाटतं ह्या पहिल्या सत्राचं शेवटचं भाषण हे चालू आहे। हे भाषण संपल्यानंतर आता मला वाटतं लंच टाईम होईल आणि त्याच्यानंतर उद्या समारोपाचं भाषण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं असेल। गुलाबराव पाटील अजून ठराव नाही आला, दुपारच्या सत्रामध्ये ठराव येतो। नेते गजानन कीर्तिकर साहेब आहेत, रामदास भाई कदम साहेब आहेत, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, सगळे उपनेते, सगळे मंत्री आहेत आणि सगळे आमदार खासदार आहेत। आता अधिवेशनामध्ये कोणती महत्त्वाची भूमिका म्हणजे तीच ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत। हे सगळे विषय झाले, आता जेव्हा ठराव येतील, ठराव आल्यानंतर आपल्याला सगळे विषय कळतील।
तेच सगळे विचार घेऊनच इथून जाणार आहेत. नुसती लोकसभाच नाही, हे वर्षभराचं एक पहिलं महाअधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनामधून सगळ्याच मग ते नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, विधानसभा असतील, लोकसभा असेल, हे सगळ्यांचीच आता बांधणी इथूनच होणार. हिंदुत्वाचं नाही प्रवेशाचं ते मला सांगता नाही. नाही, मला ह्या ठिकाणी वेगळं पण असं वाटलं की इथे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा बोलण्याची संधी मला असं वाटतं की व्यासपीठावर देण्यात येते. दुसरा एक महत्त्वाचा विषय की ह्या अधिवेशनामध्ये उद्घाटनापासून शेवटपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री तथा मुख्य नेते हे स्वतः त्या अधिवेशनामध्ये बसून आहेत, सगळ्यांचे विचार ऐकत आहेत. मागच्या काळामध्ये फक्त मन की बात सुनो एवढंच होतं. ह्या अधिवेशनामध्ये सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम स्वतः मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री महोदय करतायत. हे एक वेगळं पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धन्यवाद.